उद्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, सगळे हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलं तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत चला हवा येऊ द्या. मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला लोकांना हसवण्याची संधी मिळते. त्यांच्या आयुष्यामध्ये 2 आनंदाचे क्षण आणण्याची आम्हाला संधी मिळते. बरेच लोक आम्हाला भेटतात आणि म्हणतात की तुम्ही आम्हाला हसवता, त्यामुळे आमच्या आयुष्यातला एक एक दिवस वाढत चाललाय. फार बरं वाटतं मंडळी हे सगळं ऐकून. हे सगळं ज्या ज्या दिग्गजांकडे बघून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, त्यातलंच एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. तर आपल्या लाडक्या पु ल देशपांडेंची येत्या 8 नोव्हेंबरला जयंती आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. आणि त्याच निमित्तानं आज आमच्या या मंचावरती पु ल देशपांडे यांच्याच लेखणीतून अवतरलेले व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे कलाकार येणार आहेत. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. मंडळी, मला असं नेहमी वाटतं की या मंचाच्या माध्यमातून आम्ही आत्ताच्या दिग्गज कलाकारांना बोलवतो, लेखकांना बोलवतो, साहित्यिकांना बोलवतो. पण खरंच पु ल जर इथे आले असते तर काय घडलं असतं? काय रे? लग्नपत्रिका समोर दिसली ना की माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतो तो नारायण. ही नारायण मंडळी असतात ना, ही कुणीही न सांगता स्मशानात आणि लग्न समारंभात आपलं हे जे स्वयंसेवकगिरीचं व्रत असतं ना, ते अगदी आजन्म पाळत असतात. कशाचीही, एका पैशाची किंवा एका धन्यवादाची अपेक्षा न करता. अहो, मुळात त्यांनी अपेक्षा करावी अशी त्यांच्याकडनं अपेक्षाच नसते. भाऊ भाऊ, हा ये रे. सगळी तयारी झाली आहे. हे बघ भाऊ, फक्त नारायण नारायण नारायण, मला तुझ्या त्या कापड खरेदीतलं काही एक कळत नाही. ठाऊक आहे मला. आणि कापड खरेदीतलं तुला विचारायला वेळ नाही लागलाय मला. अरे, मागे एकदा तू सुटाचं कापड म्हणून रंगवलेलं गोणपाट घेऊन आला होतास. काय रे? मी सांगणार होतो तुला निमंत्रण पत्रिकांचं मॅटर तयार करायला. मी? हो, लेखक आहेस ना तू. हो. तेवढा तरी उपयोग होईल तुझ्या कलेचा. अरे किती भाषांमध्ये करायच्या निमंत्रण पत्रिका? अरे किती काय, निमंत्रण पत्रिका म्हणजे काय देशाची घटना आहे 14 भाषांमध्ये काढायला. एकाच भाषेत शुद्ध मराठी. बर, संध्याकाळपर्यंत घेऊन जा मजकूर. उद्या पत्रिका येतील त्या नीट तपास. मीच? हो. आणि हे बघ, पत्रिकेत कोणाचं लग्न कोणाशी वगैरे ते सगळं येईलच. हो. पण सगळ्यात महत्व आहे ते आपले नम्र खालच्या नावांना. का रे? अरे का काय, ती नावं जर बरोबर आली नाहीत ना तर भलती रुसणी फुगणी होतात. जन्मभर माणसं तोंड बघत नाहीत एकमेकांची, तेव्हा ती नावं बरोबर यायला हवी. एक वेळ नवरा नवरीची नावं चुकली तरी चालतील. अरे अरे मांडवात आल्यावर दिसेलच लोकांना कोण कोणाला माळ घालतंय ते. आणि प्रूफ सुद्धा नीट तपास. फार बारकाईने तपासावी लागतात पत्रिकेची प्रूफ. का रे? नाही तर त्या टण्णूच्या लग्नात झाली तशी भानगड व्हायची. भानगड? काय बरं भानगड? अरे त्या अण्णूच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका यांनी छापून घेतल्या गोणेश्वर प्रेसमध्ये. मी म्हणत होतो आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयात घ्या छापून. मी त्यांना वॉर्न केलं होतं बरं का. हो, गोणेश्वर छापखाना म्हणजे नाटक सिनेमाची तिकीट आणि तमाशाची हँडबिल छापणारा तो निमंत्रण पत्रिका काय छापणार डोंबल. पण ऐकलं नाही, म्हटलं मारा. पत्रिका छापून आल्यान जोड्यान मारल्यासारखी बसली मंडळी. का बरं? का आता का सांगतो. पत्रिका छापून आल्या बर का. पत्रिका आल्या, पोस्टात पडल्या. मी आपली सहज एक अशी निमंत्रण पत्रिका उघडून पाहतो तर काय काय पत्रिकेत खाली निमंत्रणास मान देऊन अवश्य येण्याचे करावे असं असतं की नाही. तिथं गोणेश्वर छापखान्याने काय छापलं असेल? काय? तिकीट विक्री चालू आहे.
चल, अरे त्या शिंप्यानी नवऱ्या मुलाचा सूट आणून दिलेला नाहीये, कुठल्या तरी पर्यटकाकडे जातो आणि भाड्यानं आणतो. चल येतो, खूप कामं पडली आहेत. हा चला. नारायण गेला आणि त्यानंतर काही दिवसांनी अचानक एक व्यक्ती माझ्या समोर येऊन उभी राहिली. नारायणराव, हो नारायणराव. ओ काय नारायण आहे का घरात? इथे कोणी नारायण मिरायण राहत नाही बरं का. आईला पत्ता तर इथलाच दिलाय. हा, साला चोरला की काय कोट. अहो लग्नाच्या 5 सुपारी पुरतं घेऊन गेला. दुसरे भाऊसाहेब, अहो ओळखलं नाही का मला? नाही. आ काय रे अरे नामदेव तू? नामू, अरे काय म्हणतोस? ये बस बस बस. काय रे जाडा झालाय आणि हा मिशा काय खऱ्या आहेत की आपल्या स्टुडिओतल्या मेकअप मास्टरनी डकवलेल्या? वरून बघा. केवढा जाडा झालाय सणी. हा 6 महिने रेस्ट भेटली ना. रेस्ट येरवड्याला जाऊन आलो. म्हणजे जेलमध्ये? नाही तर काही येड्यांच्या इस्पितळात. 6 महिने होतो बघा तिथं. कशाबद्दल? भट्टी लावल्याबद्दल. भट्टी? हा हे अरे नेहमीची आपली कपड्याची भट्टी लावायची सोडून ही भट्टी कशाला लावायला गेलास? साहेब चालली अशी तर पिक्चर काढलाच ना सावताच. अरे पण नाही ना चालली आणि तुरुंगात जावं लागलं. कशाला नसत्या फंदात पडलास? कपड्यांची भट्टी बंद झाली असेल. हा ती कशी बंद होईल? सायकलवर गट्टाय ना बाहेर. साहेब नवीन सायकल घेतली 60 रुपयाला. डायनामोचे 20 रुपये सेपरेट. 60 रुपयात नवीन सायकल? मग चोरीची दिसतीये. त्याशिवाय 60ला नवीन सायकल कोण देणार? साहेब तुम्हाला कळलं का? श्यामू कुलकर्णी मिळाला. काय सांगतोस काय? गळा फास लावून. आपला श्यामू? अरे काय सुरेख बासरी वाजवायचा रे. दिसणं गोड, बोलणं गोड. काय रे असा माणूस गळफास लावून? समजा इंडस्ट्रीला वाईट वाटलं साहेब. कुणी कुणी तर फंडबिन पण गोळा केला. नाही पण कारण काय शामूनी गळफास लावून घ्यायचं? त्याला कमलनी फसविलं. कमल? कमल 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 हो, ती मानेमांच्या एस्ट्रातली. गोरी गोरी पान, निळे निळे डोळे. तिला लाल खंदील मध्ये साईड हिरोईनचं काम मिळालं. हा. आणि एका पंजाबी पार्टीने खुश होऊन नेक्स्ट पिक्चरची ऑफर दिली. हा. झालं. ही गेली चढून, श्यामला दिलं सोडून. नाही मग बरोबर आहे. तुला त्याच्या मरणाचं वाईट वाटतंय ते. मरणाचं नाही साहेब, मरणाचं नाही. मरणाला आपण कारण झालो ना त्याच. तू कसा काय कारण झालास? काय साहेब सगळ्यांची कापडं माझ्याकडे यायची ना धुवायला. बरोबर. त्या एकदा मस्करीमध्ये त्या कमलचा दुपट्टा श्यामू कुलकर्णीच्या कपड्यात घुसविला. अरे मग त्यांनी काय झालं? तुमच्या लक्षात नाही आलं साहेब. 4 दिवसानं श्यामूनं गळफास लावून घेतला ना, तो त्याच दुपट्ट्यानं. जाऊ दे साहेब, विसरून जायचं ते. तुम्ही ते नारायणकडून कोट घेऊन ठेवा आणि तुमची कापडं पण काढून ठेवा. येतो मी साहेब. हा बिचारा श्यामू कुलकर्णी, काम का आदमी, इश्क में निकम्मा झाला. प्रेमानच त्याचा बळी घेतला. अत्यंत हृदयद्रावक घटना. हो पण प्रेमातल्या सगळ्याच बळींसाठी आपलं हृदय द्रवणं तसं अवघडच असतं नाही का? आता आमच्या नाथा कामताचंच घ्या. अहो त्याच्या मते तो रोमिओ, मजनू, सोनी महिवाल यांच्यापैकी वाल किंवा महिवाल जो कोणी असेल तो अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्रेमवीरांच्या पंक्तीत बसू शकेल असा प्रेमातला हुतात्मा. अहो पण त्याच्या त्या प्रेमाच्या हकीकती ऐकताना अनेक वचन लक्षात घ्या. प्रेमाच्या हकीकती ऐकताना दुःख होण्याच्या ऐवजी हसूच बरेचदा यायचं. वास्तविक नाथाची आणि माझी ओळख एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी ना तशी झाली होती. वास्तविक आमच्या आवडीनिवडी, चालण्या बोलण्याच्या पद्धती कशा कशातही साम्य नाही. अहो मी अल्ला घरची गाय तर नाथा अल्लाच्या घरी असतात की नाही मला माहित नाही, पण अल्ला घरचा मोर. मी शास्त्रोक्त संगीताचा वारकरी तर नाथा पॉपचा फॅन.
तरी सुद्धा आपली सारी गुपित सुस्कारे सोडत सोडत तो माझ्या कानात सांगायचा एवढं मात्र खरं. बाबा रे, तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं. वास्तविक नाथा माझ्यापेक्षा वयाने लहान, त्यामुळे त्यांनी माझा अशा खांद्यावर हात ठेवून बोललेलं मला आवडत नसे. नाही, माझा खांदा काही फक्त शिवाजी महाराज किंवा थोरले बाजीराव यांनीच हात ठेवायच्या लायकीचा आहे असं माझं अजिबात काही म्हणणं नाहीये, पण नसे आवडत. तसंच त्याचं हे बाबा रे म्हणणं, या बाबा रे मध्ये वत्सा तू अजाण आहेस. हा भवसागर दुस्तर आहे, खरी दुनिया म्हणजे काय ती तुला कळलेलीच नाही, अशी काही वाक्य गुप्तपणे वावरत असतात. तो बाबा रे, दोष तुझा नाही. त्या दिवशी मी वेलकम स्टोअर्स मध्ये ब्लेड आणायला गेला असताना यदृच्छया शरयू तिथे सेफ्टी पिना घ्यायला आली. शरयू? शरयू कोण रे? अजाण जीवा. पार्ल्यात राहून तुला शरयू कोण ते माहित नाही, हे म्हणजे हॉलिवूड मध्ये राहून एलिझाबेथ टेलर माहित नसल्यापैकी आहे. नाथा, पार्ल्याला हॉलिवूड म्हणायचं म्हणजे आणि कोण रे शरयू कोण? हा, ते काय पार्लेश्वराचं देऊळ आहे का नामजोशांची खानावळ पार्ल्यातल्या प्रत्येकाला ठाऊक असायला? आणि शरयू शरयू काय, पार्ल्यात 150 शरयू असतील. पण हिच्या सम हीच एकमेवा द्वितीय शरयू भाईसाहेब. बरं, तो सोनारी रोडवरचा लांडगा तर ठाऊक असेल तुला? लांडगा कोणी पाळलाय? गाढवा. लांडगा काय कुत्रा आहे पाळायला? तो तो भाईसाहेब प्रधान हे माणसाचं नाव धारण करून सब रजिस्ट्रार नावाचा हुद्दा मिरवणारा जंतू. तरुण मुलींच्या बापाविषयी बोलताना नाथाच्या जिभेवर साक्षात सरस्वती केस मोकळे सोडून शंकराकडनं रुंडमाळा उसण्या मागून आणते, गळ्यात घालते आणि नाचते. त्या प्रधानांच्या निवडुंगात ही जाई फुलली. निवडुंगात जाई, भांगेत तुळस या वाक्प्रचाराला अजून एक तेजस्वी नवीन भावंड. नाथा, मागे काय रे कोणती सरोज केरकर का कोण होती, तिला म्हणाला होतास बघ तू, बोंबल्यांच्या काड्यांच्या जुडग्यात उगवलेला केवडा आहे म्हणून. नाही का, तिचा बाप कोणीतरी हिप्पोपोटॅमस सारखा दिसणारा होता. शरयूचं काहीतरी सांगत होतास. तर वेलकम स्टोअर्सचा शित्या सरमळकर ठाऊक आहेच तुला? हो. निव्वळ बैल, अरे? साबण चुऱ्याच्या पिशवी सारखा देह अर्ध्या विजारीत कोंबतो. त्याच्या तोंडात देवाने बुटाची जीभ घातली. अरे काय केलं? चेहरा बबरू वाहनासारखा. झालं काय पण? त्या शरयून पिना घेतल्या, 10ची नोट काढली. हा. तर हा राक्षस सर्दी झालेल्या रेड्यासारख्या आवाजात म्हणतो कसा, दीडदमडीच्या वस्तू घेता आणि 10च्या नोटी काय नाचिवता. अशा वेळी तू काय केलं असतंस भाऊ? काय करणार? त्याने काय केलं काय असतंस? काय केलं असतं? अरे त्याच्या काउंटरवर अशी मूठ आपटून त्याच्या काउंटरची काच फोडली असती. राईट. हे फक्त ह्याच्या समाधानासाठी. हा, तू काच फोडली असतीस, मी शित्याचं थोबाड फोडलं. म्हणजे मारामारी केलीस? त्या गेंड्याच्या कातडीला कोण हात लावणार? मात्र मी त्याला म्हणालो, शित्या तोंड सांभाळून बोल. कोणासमोर बोलतो तू? 101% खात्री आहे नाथा यातलं काहीही बोललेला नसणार आहे. मग काय घाबरतो की काय? ते लिलीच्या वेळेचं आठवते ना तुला? लिली कोण? लिली कोण लिली? कॉलेज मधली लिली. संस्कृतच्या तासाला हसल्याबद्दल प्रोफेसरांनी तिला वर्गाबाहेर जायला सांगितलं, तेव्हा मी सुद्धा तिच्या बरोबर बेधडकपणे वर्गाबाहेर पडलो होतो. सहानुभूती दर्शक वॉकआउट. त्या खोकडाला वाटायचं मुलं संस्कृत शिकायला त्याच्या क्लासला येतात. वास्तविक या लिलीमुळे त्याच्या क्लासला स्टार व्हॅल्यू होती. तुला नाही कळणार रे बावड्या, तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं. भाऊ, अरे ए भाऊ, अरे आईना सांग मी आलोय. अरे ये इकडे आहे ये भाऊ ये. हा आलो रे. हो, काय रे इकडे कुठे? भाऊ, हा, हे कडवेवाल सहस्र बुद्ध मंडळीतनं आणलेत. अरे वा,
तुला काय रे ठाऊक आईला कडवेवाल हवे होते ते? नाही माहित नव्हतंच. हा. पण विजू वहिनींची तुरीची डाळ आणायला गेलो हो. होतो, तिथं फर्स्ट क्लास वाल दिसले. म्हटलं तुला लागणारच. आणि हा साबण सुरा ठेव, साबण चुरा? दीक्षितन कंपनीत आणलाय, स्पेशल आहे. काही नको, काही फेस बीस येत नाही त्या दीक्षित आणि कंपनीच्या साबण चुऱ्याला. अरे मी 1000 प्रकारचे साबण चुरे वापरून बघितलेत. अरे. कळलं का? दीक्षितांचा साबण चुरा बेस्ट. मी सांगतो डोळे मिटून वापरा. बरं फेस नाही आला तर पैसे देऊ नका, मग तर झालं. हा बघ फेस आला की नाही, मग चला साबण चुरा आणि कडवेवाल यांचे 7 रुपये 9 आणे झाले. बाजारातनं मटार आणायला सांगितले की गवार आणायची, आणि गवारमध्ये मटारपेक्षा जास्त प्रोटीन्स कसे असतात हे पटवत राहायचं. हा याचा नेहमीचा उद्योग आहे. काय रे गंपू? हा. नवीन बायको कशी आहे? नवीन बायको कशी आहे? 4 चौघींसारखी आहे. हा. तिचं जमायला जरा कठीणच होतं. अरे हो, त्यातनं आमचे सासरे अण्णासाहेब हा. भोर संस्थानात खाजगीकडे होते, तिथनच रिटायर्ड झाले. पदरात 9 मुली, कशी जमणार सगळ्यांची लग्न? म्हणून म्हटलं आपल्याला जितका भार उचलता येईल तेवढा भार आपण उचलावा, एक तर एक. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण जन्माला आला तेच परोपकारासाठी नाही का? कॉलेजमध्ये गेला ते सुद्धा प्राध्यापकांच्या चुलीत चालू राहाव्यात म्हणूनच एका इयत्तेत 4-4 वर्ष काढलीत आपण. हा? नाही तू कर चेष्टा, पण मी खरंच सासऱ्यांचा विचार केला. नाहीतर जिमखानावरच्या काथ्यावाला कुरुळकरांची एकुलती एक मुलगी सांगून नव्हती आली मला. बर. घर जवळ करून घेणार होते, मग? प्लस काथ्याच्या धंद्यात पार्टनरशिप, मुलगी चांगली गोरी पान. अरे मग करायचंच की तिच्याशीच लग्न. मला तर बुवा ते रॉंग वाटलं. अहो त्या मुलीला काय कुणीही हसत हसत उचलून नेईल. आमच्या बायकोचं जमायला जरा कठीण होतं. नाही, तुझ्यासारखा परोपकारी विचार करणारे फार थोडेच रे. पण मला सांग, हा. ऐन लग्नात त्या भज्जीला काय खाणाखुणा करत होतास तू? अरे मला वाटलं ते चर्मणवती विसरले. अरे महेंद्र तनया वरच रेंगाळले होते. अरे मुहूर्ताला थोडासा वेळ असला की भज्जे लोक असतात ना, जरा आपली गायकी वगैरे दाखवतात. मला काय माहित, माझं पहिलंच लग्न. अरे मग आमची काय 15-15 लग्न झालेत का त्या काझी सारखी? पण ह्याला मदत कर त्याला मदत कर असं नाही करायला जात कोणी. आणि लग्नामध्ये मला कसल्या खाणाखुणा करत होतास? अरे घोळच झाला भाऊ. काय? अरे तो आमच्या ऑफिसचा सुपरिटेंडंट आहे ना, हो. त्याला घालायला जो हार आणला होता तोच माझ्या हातात दिला कुणीतरी आयत्या वेळी. अरे बरं मी तुला खुणवतोय तर तुझं लक्ष करवलीकडे. इतक्यात वाजवा रे वाजवा झालं आणि तो सुपरिटेंडंटचा हार मला बायकोच्या गळ्यात घालावा लागला. अरे 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 बरं शनिवारी संशय कल्लोळ आहे, येणार असलास तर तिकीट काढतो. अरे नक्की येणार. हा परवा बाजारात गणपतराव भेटले होते. कोण बोडस? मग दुसरे कोण? अरे वा. बजावून आलो त्यांना. काय? म्हटलं आम्ही येतोय शनिवारी, फाल्गुनराव पूर्वीच्या गंधर्व कंपनीच्या थाटात झाला पाहिजे. असं तू त्यांना बजावून आलायस? हा. ओळखीच आहेत वाटतं तुझ्या. ओळख कशाला पाहिजे? अरे ओळख कशाला पाहिजे? अरे दमड्या मोजून वी आर गोइंग टू सी हिज प्ले. क्वालिटी नको परफॉर्मन्सला. अरे पण असं आपण त्यांना सांगणं म्हणजे आगाऊपणाचं दिसतं. अरे हे काय, मागे एकदा अच्युतराव पटवर्धनांच्या भाषणानंतर त्यांना म्हणाला होतास अलीकडे तुमची भाषणं पूर्वीपेक्षा बरी होतात म्हणून. मग काय वाईट होतात असं सांगायला हवं होतं? काहीही सांगायचं नाही. अरे अरे त्यांच्या मानाने आपण कोण बाबा? कुणीच नाही. डोंट टेल मी दॅट भाऊ, डोंट टेल मी दॅट. अरे आपण त्यांच्या व्याख्यानांना गेलोच नाही तर ते पुढारी राहतील का? हा? अरे वी आर अ पार्ट अँड पार्सल ऑफ देअर हे पुढारीपणा. अरे म्हणून काय तू त्यांना शाबासकी द्यायचीस? मग काय शाला नॉट टेल हिम की बुवा धिस इज व्हॉट आय फील. कमालच करतोस तू. चल येतो मी. ये हा, आईनं सांग सामान टाको पुढच्या हो वेळेला. हो सांगतो. भाऊ येतो रे. ये मंडळी, ही परस्पर विरोधी स्वभावाची माणसं माझ्याच आयुष्यात का यावीत हे एखाद्या सामुद्रिकाला विचारून घेतलं पाहिजे. नाहीतर अंतू शेठ माझ्या आयुष्यात याचं कारण काय? नमस्कार हो जावई बापू. नमस्कार अंतू शेठ. बसा. काय अंतू शेठ, आज भाषणाला नाही दिसलात? कुणाच्या? नेहरूच्या? हट. अरे ते कोकणात दुष्काळ पडला ना, मग भाषणे कसली देतोस? तांदूळ दे. हे म्हणजे भाटाच्या घाटीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतो हा इथे याचा त्यास उपयोग नाही त्याचा. यास तुम्ही आपले खुळे आलं नेहरू चालले बघायस. आणि रत्नागिरी साडून दाखवलं नाही काय त्यास? बाळगंगाधर टिळक जन्मली ती खोली आणि खाट
गंगाधर पंत टिळकास काय स्वप्नात दृष्टांत झाला होता तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार आहे म्हणून? कुणाच तरी खाट दाखवलं आणि दिलं ठोकून. टिळकाने पहिल्याच्यावर टॅ केले, पुरावा काय? टिळकाच्या आईशीचं बाळणपण केलेली सून होती साक्षीस. टिळकाचं सोड, त्यांच्या जन्मा 100 वर्ष झाली, पण तुम्ही जन्माला ती खोलेनी खाट तुमच्या मातोश्रीस तरी सांगता येईल का हो? घरी जाऊन विचारून येईन, मग मला सांगा टिळकाच्या आणि नेहरूच्या गोष्टी. मला नेहमी प्रश्न पडायचा, या मंडळींची आदराची स्थानं तरी नेमकी कुठली? आता तुमचा गांधी, कसला गांधी? जगभर हिंडला, पण रत्नागिरीस फारसा आला नाही तो. पक्का तो त्यास नेमके ठाऊक. इथे त्याच्या पंचाचे कौतुक नाही की दांडीचे नाही, इथे सगळेच पंचवलंटेच्या पेक्षा उघडे. सुतापितात काही तथ्य नाही हो. तिसरे शस्त्र उपवासाचे, इथे निम्मे कोकण उपाशी. अहो तुपाशी खाणारे सुपाशी माणसाचे कौतुक आम्हाच कसले? नाही, माणूस असेल मोठा, माणूस असेल मोठा, पण आमचे हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर? आणि स्वराज्याचा संबंध म्हणाल तर तो गांधीशी नाही, टिळकाशी नाही आणि सावरकराशी नाही. असं कसं म्हणता? मग स्वातंत्र्य काय आकाशातनं पडलं की ते काय? कुठून पडलं ते तुम्ही तपासा. अहो इंग्रज गेला तो कंटाळून. लुटण्यासारखं शिल्लकच काय होतं इथे? धंदा बुडीत खाती जायला लागला, फुकलं आणि दिवाळ. कुंभार गेला मडकी घेऊन, तुम्ही फुका उकिरडी. नाही नाही, असं कसं? अहो साहेब गेला म्हणून तर समाजवादाचा मार्ग मोकळा झाला ना अंतू शेठ. अहो कसला समाजवाद? समाजवादाच्या गफ्फात नुसत्या गफ्फा. जावई बापू, आंब्याचे एक पान देखील नसते हो दुसऱ्या पानासारखे. सगळ्या माणसांची नशिबे सारखी होतील कशी? आणि घटकाभर धरा आला तुमचा समाजवाद. तो आमचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतोय कोकण रेल्वे आली, कोकण रेल्वे आली, कोकण रेल्वे आली, आणि गेली पांडुगुरुवाच्या परसामधून. म्हणून पांडुगुरुवाच्या छोट्या खांद्यास हाताचे खुंट का फुटणार आहेत? आणि हात नाहीत म्हणजे कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली आहे तुमच्या राज्यात. छोटा पांडू कसणार काय आणि कसा? तो तसाच राहायचा. स्वराज्य आले म्हणून हरिसाठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही आणि महादेव गोडबोल्याचे दोंद आत गेले नाही. समाजामध्ये डावे उजवे हे राहायचेच. अहो रामराज्यात देखील रामाने हनुमानाचे शेपूट उपटून आपल्या पाठीस नाही जोडले, तो नरच राहिला. हा वानर देखील रामाने हनुमानाचे शेपूट उपटून आपल्या पाठीस नाही जोडले, तो नरच राहिला. हा वानरच. हो पण स्वातंत्र्यानंतर किती सुधारणा झाल्या. तुमच्या रत्नागिरीमध्ये वीज आली. तुम्ही नाही घेतलीत वीज? काळो खायचो आपलं बरं आहे. उद्या झकपक प्रकाश पडला म्हणजे बघायचे काही दळिद्रच ना. पोपडे उडालेल्या भिंती आणि गळकी कवले बघा वीज हो कशा सावी. आमचे आपले दारिद्र्य काळो खात दळलेले बरे. चला या. श्रीराम श्रीराम. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसं देखील. खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात, हेच खरं आहे. बबडू, स्कॉलर. अरे बबडू, तुझं घर एकदम लहानपणी होतं तसंच आहे रे. होय हो हो. काय पण बदललेलं नाही. शाळेत असताना लहानपणी एकदाच तुझ्या घरी आलो होतो. हो हो. तेव्हा तुझ्या आईने आपल्याला ते हे करून दिलं होतं. काय ते हे असं असतं, असं ते बेसनाचा लाडू. अजून चव आहे आपल्या जिभेवर. पण स्कॉलर काय पण बोल, आज आपण असे कसे अचानक भेटलो ना रे एकमेकांना. अचानकला काय म्हणतात ते इंग्लिश मध्ये? हे ते योगायोग. योगायोगाने भेटलो. रस्त्याने जाताना आपण तुला बघितलं आणि लगेच ओळखलं. अरे हाता आपला स्कॉलर. पण म्हटलं तुम्ही स्कॉलर लोक आमच्या सारख्यांना ओळख देताय का नाही काय माहित. अरे असं काय, मी पण पटकन ओळखलं की तुला लगेच. नाही रे, ओळखलं तरी ओळख दाखवत नाहीत ना एक एक जण. कारण आम्ही पडलो हे अशी बदनाम माणसं. बदनाम व्हायला काय झालंय? अरे 5 वर्ष काढली की जेलमध्ये, अख्ख्या दुनियेला माहितीये. लपवण्यात काय अर्थ? बरं ते सगळं जाऊ दे. आत्ता आपण असं तुझ्या घरातनं आलो ना, तो दाराव एकदम पाठीच पाहिली रे. BA. एकदम मिजाच वाढली रे आपली. आपला स्कॉलर BA झाला. काय उपयोग BA होऊन?
महिन्याचा शेवट जुळवताना नाकी 9 येतात आमच्या. ए स्कॉलर, अरे ते सगळं लकचा भाग आहे रे. आणि पैसा पैसा काय, पैसा तर साली कुणी पण कमवतं ना. पैसा तर कुणी पण कमवतं, नाव कमावता आलं पाहिजे. ए स्कॉलर, तुला आपले ते इंग्रजीचे घोसाळकर मास्तर आठवत आहेत का रे? आठवत आहेत तर म्हणजे काय? आहेत का डाईट झाले? नाही, गेल्या वर्षी गेले. अर काय फर्स्ट क्लास मास्तर होता ना रे. इंग्लिश तर काय एकदम फाईन बोलायचा. आपल्याला त्यातलं एक अक्षर पण कळायचं नाही, तो भाग वेगळा. पण बोलायला लागलं ना की एकदम ऐकत राहावंसं वाटायचं. त्याच्यासारखा इंग्लिश बोलणारा मास्तर आजपर्यंत आपण बघितला नाही. इंग्लंडमध्ये असते ना तर डोक्यावर घेऊन नाचले असते आपल्या मास्तरला. ए स्कॉलर, मध्यंतरी आपल्याला ती 5 वर्षाची जेल झाली. ती कशासाठी माहितीये का? कशासाठी? दरोडा. काय? पण आज शपथ सांगतो, आपण त्या मारवाड्याच्या घरची साधी चप्पल पण चोरली नव्हती. पण दुसऱ्या दिवशी पोलीस आपल्या घरी आले, आपल्या घरातली बॅग उघडली तर बॅगेत काय? मारवाड्याचे सगळे दागिने. आता बोल. पण तू तर म्हणतोयस तू चप्पलही चोरली नव्हतीस, मग ते दागिने? बाबाजीची अंगठी घालतो, खोटं बोललो ना बोत इथल्या इथं झडल. अरे आपल्या सख्या आईने आणून ठेवले होते ना ते दागिने. काय सांगतोस? अरे तिच्या पायीच तर मर्डर करायला गेलो होतो ना त्या मारवाड्याच्या घरी त्याचा. शाळेत असताना क्लासमध्ये वर्गात कुठेही बसलं ना डोक्यात एकच गोष्ट घुमायची, आपली आई आणि तो हरामजादा मारवाडी. आता घोसाळकर मास्तरचं इंग्रजी सुरू झालं ना की जरा बरं वाटायचं, पण तेवढ्या पुरतच. बरं जाऊ दे. आपल्या त्या घोसाळकर मास्तरच्या नावाने आपण बक्षीस द्यायचं. बोल कशी वाटली आयडिया? छान आहे. म्हणजे मॅट्रिकला इंग्रजी विषयात जे पोरग पहिलं येईल ना त्याच्या नावाने आपण 100 रुपयाचं बक्षीस लावतो. बोल. वा, चांगली आयडिया आहे. किती पैसे लागतील? नाही म्हणजे लाखो रुपये आपण अंगावर बाळगतो. आपण काय कधी हिशोब ठेवायला जमलं नाही म्हणून. अरे हिशोबाचं काय, 1000 रुपये ठेव बँकेत, त्याच्या व्याजातनं होऊन जाईल. हे घे. अरे बापरे, हे घे. अरे नको, पुरेसे आहे तेवढे. अरे नाही नाही, राहू दे रे, राहू दे. आणि हे पैसे तू ते आपल्या ह्या त्या चितळे मास्तरला, चितळे मास्तर आहे का तो? आहे ना, त्यांना दे. आणि स्कॉलर, त्या चितळे मास्तरला सांगू नको हे पैसे आपण दिले होते. का? आहे तुमच्यासारख्या स्कॉलर लोकांना आमच्या या बदनाम बबडूचा पैसा चालायचा नाही ना म्हणून. अरे राहू दे. काय उद्या ते पोरग मॅट्रिकला पहिलं आलं तर पुढे जाऊन आपल्या मास्तरचंच नाव काढल ना. आला घोसाळकर मास्तर डायट झालं, लय वाईट झालं रे. पण आत्ता असताना मास्तर तर आपण घरी बोलवला असता, असं फार 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 इंग्लिश बोलायला लावलं असतं, वर दक्षिणा पण दिली असती आपण. कशाला बोलतोय? कुठल्या लोकांकडे आलोय? काय वसुलीला आलोय का इथं? या लोकांशी ना असंच बोलायला लागतं. काय त्याशिवाय जमत नाही. बरं स्कॉलर, तेवढे आपले पैसे ते बक्षीस घोसाळकर मास्तरच्या नावाने द्या. मास्तर लय चांगला माणूस होता. चल स्कॉलर, येतो. आईला सांग बेसनाच्या लाडवाची चव अजून जिभेवर आहे आपल्या. चल स्कॉलर. मंडळी, आजवर एकेकातल्या माणुसकी पायीच इतकी माणसं जवळ आली. ही एवढीच नव्हती, अजूनही बरीच होती. पण अधिक धूर्त, अधिक हुशार, अधिक दुष्टही. ती फक्त कामापुरती जवळ आली आणि तशीच लांबही गेली. पण कायम जाणीवेत राहिली ती ही सगळी येडीबागडी माणसं, जी चुका करायची, गोंधळ घालायची, घोटाळे करायची, तरी सुद्धा आपली वाटायची. आपली वाटायची त्यांच्यातल्या त्या हळवेपणामुळे, भाबडेपणामुळे. या माणसांनी मला खूप काही शिकवलं. कुणी कसं वागावं ते सांगितलं, कुणी कसं वागू नये ते दाखवलं. पण सगळ्यांनी एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितली, माणसावर प्रेम करायला, माणसाला माया लावायला. या सगळ्या मंडळींचं व्यक्तिपण मला आवडलं, त्याही पेक्षा त्यांचं वल्लीपण मला जास्त भावलं. तेच मी माझ्यामध्ये उतरवून घेतलं आणि माझ्यातूनच, माझ्या लेखणीतूनच पुस्तकाच्या पानांमध्ये कधीतरी उतरलं.
सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्यक्ती आणि वल्ली या नाटकातला हा सगळा संच आहे आणि त्यातली झलक आम्ही आता पाहिलीत आणि खूप छान वाटलं. तर मला याच नाटकाबद्दल आपल्या भूमिकांबद्दल सगळ्यांशी बोलायचं आहे. संदीप, मला तुमच्यापासून सुरुवात करायचं आहे. यामध्ये तुम्ही नारायण ही व्यक्तिरेखा साकारता. तुमचा काय अनुभव आहे या नाटकातला? हे नाटक करत असताना सुरुवातीला असं होतं की सगळ्यांना ते तोंडपाठ आहे, व्यक्ती आणि वल्ली. आणि नारायण हा आपण ज्या ज्या लग्न समारंभामध्ये जातो, कुठल्याही कार्यक्रमाला जातो, तर तिथे एक नारायण असतोच, जो सगळ्यांची कामं करत असतो, सगळ्यांना खुश ठेवत असतो. त्याला सगळी माहिती असते, काय 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 मार्केट त्याला माहिती असतं आणि तो सगळ्यावर हुकुमशहा असतो, म्हणजे गोड हुकुमशहा असतो. तसाच तो नारायण मला रंगवायचा होता. आणि लोकांनाही असं बघताना असं वाटलं पाहिजे की अरे, आपल्या घरातही आपल्या कुटुंबातही अशी एक व्यक्तिरेखा आहे. संदीप मध्ये नारायण आहे असा? हो, आहे, नक्कीच आहे. म्हणजे असा संदीप सगळ्या लग्न कार्यांमध्ये किंवा काय मदतीला जाणार आहे? हो, लग्न कार्यामध्ये पेक्षा समीर, काहीतरी सुचलंय, बोललात तरी चालू शकतो. नाही, त्याचं उत्तर जे हो आहे त्याच्यावर मी हसलो. म्हणजे काय नाही येत का? हा जर परोपकार आणि हे सगळं मदत करत असेल लग्नात वगैरे, कुठल्याही लग्नात मला आतापर्यंत कुठेही दिसलं नाही आणि मला ह्याच्याकडे पण वाटत नाही तो मदत म्हणजे करत हा असेल. जर मदत करत असेल संदीप, तर ते लग्न व्यवस्थित होणार नाही असं याचं म्हणणं. नाही, पण मी माझ्यासाठी लग्न म्हणजे काय, नाटक आहे. प्रायोगिक नाटक असेल, व्यावसायिक नाटक असेल, तर तिथे मी नारायणासारखाच कार्यरत असतो. सगळ्यांना मदत करत असतो, विंगेमध्ये मदत करत असतो, सेट लावण्यामध्ये मदत करत असतो. सो मला नारायण असणं जे आहे ते नाटकामध्ये सगळ्यांना मदत करणं असं मला महत्वाचं. त्याच्यावरती आनंद इंगळे यांची मला प्रतिक्रिया जाणून घ्यायची. नको वाटते ती मदत. म्हणजे मदत नको, पण नारायणावर असं समीर, तुमच्या भूमिकेबद्दल आणि तुमच्या अनुभवाबद्दल मला जाणून घ्या. मी परोपकारी गंपू हे कॅरेक्टर करतो याच्यात. ऍक्च्युली आधी जेव्हा व्यक्ती आणि वल्ली ओपन झालं होतं, मी काही वर्षांपूर्वी, त्यावेळेला मी ऑडिशन दिली होती सरांकडे, चंदू सरांकडे. तेव्हा मी सखाराम गटणे ही भूमिका करणार होतो. आणि त्याच्यात अजून एक मला भूमिका आवडलेली होती, जी आनंद अभ्यंकर, माझे अतिशय लाडके ॲक्टर आहेत, म्हणजे होते आहेत. तर त्यांनी ती भूमिका केली होती परोपकारी गंपू. तर मी ती भूमिका अक्षरशः डोळे झाकून मी सांगितलं मी ही भूमिका करणार, कारण मला कुठेतरी आनंद दादाला माझ्यातर्फे जे काही 10 पैसे श्रद्धांजली देता येईल ती मी या भूमिकातर्फे देतो. क्या बात, क्या बात. सुनील सर, मला तुमच्याकडे यायचंय. मला तुमच्या यातल्या व्यक्तिरेखेबद्दल आणि तुमच्या एकूण अनुभवाबद्दल जाणून घ्यायचं या नाटकाविषयी. नाथा कामत ही माझी भूमिका आहे यामध्ये. आणि तो एक अत्यंत असा रोमॅन्टिक असा माणूस आहे. तो अत्यंत काय म्हणतात त्याला, की प्रत्येक जी मुलगी भेटेल ती त्याला त्याची मैत्रीण वाटते. तो तिच्यासाठी सगळ्या गोष्टी करतो. मग स्वतःच्या विश्वात असतो. मग ती सोडून गेल्यानंतर अजिबात थोडीशी खंत असते, दुसऱ्या मुलीकडे चालला. असा तो एक अत्यंत प्रेमळ असं कॅरेक्टर आहे असं मला वाटतं, जे पुलंनी लिहिलेलं आहे. आणि त्याचा शेवटसुद्धा म्हणजे तुझ्या मुलीच्या खरंच प्रेमात असतो. ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा तो असं म्हणतो की तिला माहीत असेल का रे की ती जे सेंट वापरायची मिस्चिफ, ते मी अजूनही वापरतो. त्यामुळे त्याला एक थोडीशी अशी एक किनार सुद्धा आहे. क्या बात. पण बद्दल मला एक सांगायचं आहे सुनील बद्दल, की आमच्या सगळ्यांच्या कधी ते एंट्रीला टाळ्या येतात, कधी येत नाहीत. सुनील हा एकमेव कलावंत आहे, इतके प्रयोग झाले त्याच्या एंट्रीला आणि एक्झिटला कडाडून टाळी येते. वा वा वा. आणि त्यातल्या 90% या मुलींच्या असणार, मी आत्ताच सांगतो, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा नाथा कामत आहेत, त्यामुळे त्यांना तो रोल मिळालेला आहे. कारण सुनील सर आता इथे बसलेले आहेत. घरातल्या मुलींचं सुद्धा असं झालंय, बायकांचं सुद्धा जाऊ द्या नंतर स्वयंपाक, सुनील बर्वे असं झालंय सगळ्यांचं आता. आता मला यायचं आनंद इंगळे यांच्याकडे. आनंद सर, या नाटकातली महत्वाची भूमिका तुम्ही साकारता ती म्हणजे पुलंची. हे नाटक असो किंवा वाऱ्यावरची वरात, दोन्हीकडे तुम्हाला पुलं साकारायला मिळतात. त्यामुळे तो जो एक आनंद आहे, तो अनुभव मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तोच मुद्दा आहे की मी पु ल देशपांडे खूप जास्त वाचले आहेत आत्तापर्यंत. आमच्या सगळ्यांचाच ह्युमर त्याच एका धाटणीचा आहे. ह्या सगळ्यांचाही तशाच पद्धतीचा असावा. आणि आय एम व्हेरी हॅपी की चंद्रकांत कुलकर्णींना त्यावेळेला अतुल परचुरे हे काम करायचे आणि इतक्या दिवसानंतर या कामासाठी त्यांना मला घ्यावंसं वाटलं, ही एक आनंदाची गोष्ट. महत्त्वाचा मुद्दा मला त्यातला जो वाटतो तो हाच आहे की त्या ज्या ॲक्च्युली गोष्टी लागतात काम करण्यासाठी, त्याच्यातल्या कदाचित 3 गोष्टी नसतील पण 2 गोष्टी माझ्याकडे नक्की होत्या. एक म्हणजे पुलंचं
पुलं काय पद्धतीने बोलायचे. कारण आपल्याला सगळ्यांना पुलंच्या अनेक ऑडिओ सीडीज माहिती आहेत, अनेक पुस्तकं माहिती आहेत. तर ते माझ्याकडे डेफिनेटली होतं की मला माहिती होतं की हा सूर साधारण काय आहे किंवा हा साधारण ह्युमर काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं बोलायला, चांगली भाषा बोलायला मला आवडतं. माझ्या पाण्यात आलेल्या दिग्दर्शकांपैकी भाषेवर ज्याची हुकूमत आहे असा दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. वैभव सर, मनापासून स्वागत तुमचं. मला विचारायचं या नाटकातल्या तुमच्या अनुभवाविषयी. या नाटकामध्ये मी अंतू बर्वा करतो, जे टिपिकल कोकणातलं आणि त्यातल्या त्यात रत्नागिरीच्या मधल्या आळीमधलं कॅरेक्टर आहे. आणि हे कॅरेक्टर म्हणजे कोकणाचा अर्क आहे असं वाटतं मला. म्हणजे आज मग तू सगळ्यांना प्रश्न विचारतोयस की या कॅरेक्टरमधलं तुमच्यात काय आहे, तर मला वाटतं या कॅरेक्टरमधलं 100% माझ्यात आहे. कारण मी आता सांगत होतो की सलग 4 वाक्य झाली आहेत आणि तू कोणाच विषयी वाईट बोलला नाही. तर हा फाऊल धरण्यात येईल याच्यापुढे. वाईट बोलणं हे त्यांचं वेगळं म्हणणं आहे. वाईट म्हणजे? हा, म्हणजे काय आहे, त्यांच्या दृष्टीने सगळे वाईट आहे तशातला भाग नाही. पण मी तेच म्हटलं की ज्या पद्धतीने एखादी गोष्ट, समजा एखादी उणीव जर दिसली तर ते त्याच्यावरच वारंवार बोट ठेवत राहतात. आणि चांगल्या गोष्टी सांगतील एकदा, पण जी वाईट गोष्ट आहे ती मात्र तुम्हाला 10 वेळा सांगतील. असा कदाचित आहे. पण सत्य बोलणारे लोक आहेत, म्हणजे तुम्ही ते खोडून नाही काढू शकत. बरोबर. नाही, हे बरोबर आहे, पण हे आत्ताच बोलायला हवं होतं का असं म्हणू शकता तुम्ही. येस येस. मला यायचं प्रवीण तरडे यांच्याकडे. प्रवीण तरडे, या नाटकामध्ये तुम्ही बबडू ही व्यक्तिरेखा साकारता. तुमचा काय अनुभव आहे? मी स्वतः बबडूच आहे. कारण पु ल देशपांडेंच्या साहित्याची ताकद म्हटलं तर आपण एक सकस साहित्य म्हणतो ना आपण, ते म्हणजे पु ल देशपांडेंचं. सर्व वयोगटात, म्हणजे अगदी 7 वर्षाच्या मुलापासून तुम्ही 70-80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत कोणालाही पुलंबद्दल विचारा, त्यांच्या साहित्याबद्दल विचारा, ते तोंडपाठ असतं. मग खरं तर महेश मांजरेकर म्हणजे माझे गुरुजी ते काम करतात ह्या बबडूचं. आणि मी पण काही प्रयोग करतो. मी आजपर्यंत मी जेवढे प्रयोग केले, एकही प्रेक्षक मी दुःखी जाताना नाही पाहिला रंगमंदिरातून. तो हसतच असतो. पुलं तोंडपाठ आहेत. म्हणजे या सगळ्यांना माहितीये, प्रेक्षागृहातून एखादा शब्द जर उलटा पालटा झाला तर प्रेक्षागृहातून प्रेक्षक डायलॉग बोलतात. वा. प्रेक्षकांना पुलं तोंडपाठ आहेत. त्यामुळं करताना प्रत्येकाची एक जबाबदारी असते. बबडूवर थोडी जास्त येते, कारण प्रत्येकाने एक मैलाचा दगड ठेवलेला असतो. व्यक्ती आणि वल्लीची ही सगळी टीम आमच्याकडे आलेली आहे. आमच्याही घरामध्ये खूप व्यक्ती आणि खूप वल्ली आहेत. पाहुणं आलं का? पाहुणं मी तुम्हाला आज येऊ नका म्हणून सांगितलं, तुम्ही कशाला आलात? असं कसं कशाला लेका काय केलेस तू? तुला माहितीये का बाबा? कसा आहेस रे? अरे यांना ओळखतो मी. कोण? विनोद कांबळी. अरे बाबा, बॅटिंग, नुसती बॅटिंग. पप्पा कांबळे आहेत का? अरे नाही तर का? अरे देवा, काय करायचं? नीट नीट म्हणजे मोठी मोठी व्यक्ती म्हणूनच नीट ओळखा. अरे बा, यांची सिरियल बघितली मी. कुठली? अवंतिका आहे का नाही? मग मृणाल कुलकर्णी. अरे बाबा, सुनील बर्वे का सेट बरे आहेत ना. विनोद कांबळी, मीठ मृणाल. मृणाल खरं मीठ विनोद कांबळी. अरे तेव्हा ताता विंचू. अरे काय रे बाबा, अशीच पोरं खुश होतात बाबा. तात्या विंचू रे, तात्या विंचू. वा. अरे मी बघितलंय पिक्चर. त्या बावल्याला आवाज तूच दिला होता का नाही? मी पहिल्यांदा ओळखलं तो बावला म्हणजे तू आहेस. कसं काय? कसं काय म्हणजे दोघांचे दात सेम आहेत ना. ओम भगिनी बायको. अरे मिठी मारलीस ना, घे आता. अरे यांना पण ओळखतो, ज्येष्ठ नट. कोण? एके अंगल.
इथल्या सन्नाटा, अरे देवा, ह्याच्याशिवाय काही केलेलं नाही. अरे बाबा, अरे देवा, अरे जबरदस्त. कोण कोण ह्याला ओळखतो ना? कोण? दया. दरवाजा तोड दो. तुमच्या घराला दरवाजाच नसतील ना, सगळं दया तोड दो. आणि सकाळी नाही आंघोळीला चांगले चांगले. बाबा हे बघ, तुझ्या पाया पडतो, तुम्हीच सांगा. ओळखायच्या आधी सांगा तुम्ही कोण आहात ते सांगा. घाबरलाय पप्पा, घाबरले पहिले. 20 वर्षांपूर्वी मी या क्षेत्रामध्ये लोकांनी मला ओळखावं म्हणून आलो होतो रे. वा 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 वा. 20 वर्षानंतरही मला कोणी ओळखू शकत नसेल. नाही नाही, चला मग एक गाणं होऊन दे. नवीन पोपट हा ते का? एक तरी करू. पप्पा मागच्या वेळेला येऊन गेले तुम्ही, अजून त्यांना आनंद शिंदे समजता. हेच आहे बाबा, असं काय करतो. आता चहा पाण्याचं बघतो मी. बसा बसा तुम्ही. येतो का बरं? येतो. अरे वा. शेजारी शेजारी पक्के शेजारी आज शेजारी बसलेले आहेत. वैभव आणि आनंद सर, तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आहेत, पण आज पहिल्यांदा तुम्ही समोरासमोर आलेला आहात. मला ऐकायचे हे मैत्रीचे किस्से आनंद सरांकडून. तुम्ही जरा वैभव बद्दल आम्हाला सांगा सर. वैभव आणि मी आमच्या अनेक गोष्टी खरोखरीच जुळतात. एक गोष्ट नक्की आहे की मला जी वैभवची मैत्री असावी असं वाटतं. याचं कारण त्याला खरोखरीच चांगल्या गोष्टी असाव्यात, गोष्टी दर्जेदार असाव्यात याविषयी तो आग्रही आहे. आणि त्याबद्दल चांगलं काम करण्याची कुठल्या पद्धतीने चांगलं काम करता येईल ह्या गोष्टींमध्ये तो अत्यंत पर्टिक्युलर आहे. आमच्या दोघांचा समान धागा आहे संगीत. आम्हाला दोघांनाही म्युझिक तितकंच आवडतं. वैभव खूप छान गातो. आणि दोघांना तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला दोघांनाही कोणाचं काही आवडत नाही. हे खरंय मला. आणि त्याच्याशी मैत्री करून करून मला ते जास्त झालंय. म्हणजे आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये जर का असा काही इन्फ्लुएन्स असेल त्याचा माझ्यावर, तर तो हा आहे की हळूहळू मला आता काहीही आवडेल असं झालं. म्हणजे मला नक्की माहिती आहे की माझा मुलगा आणि हा मुलगा आमच्या म्हातारपणी, म्हणजे आमची एकंदरीत लाईफस्टाईल बघता आम्ही म्हातारपणापर्यंत जगलो तर आमच्या म्हातारपणी 100% आम्हाला लात म्हणून आकरून देतो. त्याला तर हा तर कोकणातला एक तो म्हातारे खोकड असतात ना, सतत सगळ्यांवर लक्ष खेळत राहायचं दुसऱ्याला सतत. हा वाईट तो वाईट. विनोदाचा भाग सोडून द्या. आम्हाला दोघांनाही एकच वाईट सवय आहे असं मी मनापासून सांगतो. आम्हाला फार गोष्टी फार उशिरा आवडतात. फार पटकन आम्हाला कुठली गोष्ट आवडत नाही. आणि तो इतरांचा दोष नाही, तो आमच्या दोघांचा स्वभाव दोष आहे. जोरा टाळ्या सगळ्या दिग्गज कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. आज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये आलेला आहात. कॉटन किंग यांच्यातर्फे आपल्याला मिळणार आहे एक एअरोसॉफ्ट NXT शर्ट, जे आरामदायी आणि मुलायम स्पर्शाला एका नव्या उंचीवरती घेऊन जातात. तर उद्याच्या दिवशी सुद्धा हीच धमाल या पाहुण्यांच्या सोबत आणि आणखी काही पाहुण्यांच्या सोबत आपण करणार आहोत. तेव्हा बघायला विसरू नका. कॉटन किंग वस्तू चला हवा येऊ.